विद्यार्थी मित्र हो, आज आपण घेणार आहोत रांगेवरील प्रश्न. आणि रांगेवरील प्रश्न हे सर्वच एक्झाममध्ये फार महत्त्वाचे आहेत. सोप्याकडून अवघडकडे या पद्धतीने आपण चालणार आहोत. जास्त वेळ न घालवता एवढं सांगेन की शिष्यवृत्ती परीक्षा असेल, NMSची एक्झाम असेल, त्यानंतर तलाठी, पोलीस भरती, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, हे प्रश्न तुम्हाला फार उपयोगाचे ठरणार आहेत. सर्व प्रश्न सोडवा. सोपे असेल तरी सोडवा, अवघड असेल तरी थोडा वेळ देऊन सोडवा, काही हरकत नाही, पण प्रश्नांचा सराव नक्की करा. पहिला प्रश्न आहे, सीता एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? तर मी आधी एक्सप्लेन करते की एक्झॅक्टली काय प्रोसेस असते. इथे सीता आहे. सीता ही समोरून कितवी आहे? सीता ही समोरून आहे 7वी आणि मागून ती आहे 8वी. ठीक आहे. आता हा 7 आणि 8 जो अंक आहे तो एकाच स्थानचे आपल्याला 2 अंक मिळतात. एकाच स्थानाचे 2 अंक म्हणजे 7 आणि 8, म्हणजे एकच स्थान आपण डबल काउंट करतोय. काही जण डायरेक्ट 7 अधिक 8 करतील आणि मग विद्यार्थी संख्या सांगतील, तर तसं नाही करायचं, कारण 7 आणि 8 हे एकाच स्थानासाठी आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला वजा 1 करावं लागेल. म्हणूनच काय करायचं आहे, 7 अधिक 8 बरोबर 7 अधिक 8 वजा 1 आणि त्याच्यानंतर बरोबर म्हणजेच किती? 14. तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 14 उत्तर तुमचं येणार आहे. काय केलं लक्षात आलं? फक्त दिलेल्या संख्यांची बेरीज केली. इथल्या इथं सुद्धा तुम्ही प्रश्नातल्या प्रश्नात करू शकता. 7 अधिक 8 वजा 1 बरोबर 14 असं सुद्धा तुम्ही करू शकता. मनातल्या मनात सुद्धा करू शकता की 7 अंक आहे, 8 मधलं मनातल्या मनात घालवा 1, 7 आले, मग 7 दुनी 14 असं सुद्धा करू शकता, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 14. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पूजा एका रांगेत समोरून 9वी आणि मागून 5वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? चला इथं सुद्धा बघूया आपण. पूजा समोरून कितवी आहे? समोरून ती 9वी आहे आणि मागून कितवी आहे? मागून ती 5वी आहे. काय करतोय आपण? 9 अधिक 5 वजा 1 म्हणजेच किती? 13. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 13. इथल्या इथं करा. 9 अधिक 5 वजा 1 बरोबर 13 असं करा. करतानाच 9 अधिक 4 करा. मनातल्या मनात 5 मधून आधीच 1 वजा करा. 9 अधिक 4 करा. उत्तर आलं 13. तुम्हाला ज्या पद्धतीनं सरावाने हळूहळू जमेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. चला पुढचा प्रश्न बघूया आता. पुढचा प्रश्न आहे, सीता समोरून 5व्या क्रमांकावर आणि गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. सीता समोरून बघा कितव्या क्रमांकावर आहे? समोरून 5व्या क्रमांकावर आहे सीता. मी इथे S लिहिते. त्यानंतर गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. मी इथे G लिहिते. ठीक आहे. या दोघींच्या दरम्यान किती लोक बसले? तर एक आहे मनोज, त्यानंतर राम आणि रमेश. बरं, हे इथं मनोज, राम, रमेश असेच बसले असतील असं काही नाही. राम, रमेश, मनोज किंवा रमेश, राम, मनोज असंही बसले असतील, पण त्याच्याशी सध्या आपल्याला काही देणं घेणं नाहीये. फक्त आपल्याला विद्यार्थी संख्या काढायची आहे. तर समोरून सीता कितवी मिळाली आपल्याला? 5 नंबरला उभी असलेली दिसते. त्यानंतर अधिक गीता किती नंबरला उभी आहे? शेवटून 3 नंबरला, म्हणजे समोर 5 आहेत, शेवटी 3 आहेत आणि मध्ये असणारे हे तिघे, म्हणजेच या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज. आणि आपली बेरीज येते 5 अधिक 3 अधिक 3 म्हणजेच किती? 11. ठीक आहे. आपलं उत्तर येणार आहे 11. चला पुढचा प्रश्न सोडूया आपण. रोहन रांगेत समोरून 10वा आणि मागून 8वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी बसले असतील? आता मी इथं रेष वगैरे काही मारणार नाही, डायरेक्ट आपण सोडवायचं आहे. काय कुणाकुणाची बेरीज करायची आपल्याला? तर 10 अधिक 8 वजा 1 बरोबर 18 वजा 1 म्हणजे 17 विद्यार्थी. किंवा दुसरी पद्धत, 10 अधिक 8 मधून मनातल्या मनात आधीच वजा करा आणि 7 लिहा, डायरेक्ट 17 उत्तर. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न घेऊया.
रांगेत रिया समोरून 10वी आणि मागून 7वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? बघा, 10 अधिक 7 वजा 1 बरोबर 16. किंवा आणखीन सोपं, 10 अधिक 7 वजा 1 मनात करून लिहा 6 आणि मग उत्तर तुमचं येणार आहे 16. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? 16. बघूया. चला पुढचा प्रश्न बघूया. रिया समोरून 7वी आणि मीना मागून 8वी आहे. त्यांच्या दरम्यान सीमा रीमा बसल्या आहेत, तर रांगेत किती विद्यार्थी आहेत? इथं सुद्धा तुम्ही तोंडी करू शकता, पण तरी मी आधी करून दाखवते. ही आहे तुमची रांग, त्यामध्ये रिया आहे ही समोरून 7वी, त्यानंतर मीना आहे ती आहे मागून 8वी, आणि या दोघींच्या मध्ये कोण बसले? ते सीमा आणि रीमा बसलेत, म्हणजे 2 कॅन्डिडेट बसलेत. तर मग काय करायचं आपल्याला? 7 अधिक 8 अधिक 2 आणि आपलं उत्तर येतंय 17. ठीक आहे, आता हे मनातल्या मनात करू शकता. कसं? 7 अधिक 8, एकच मिनिट, 7 अधिक 8 करू शकता. किती झाले? 15. आणि हे 2 विद्यार्थी कोण? सीमा आणि रीमा. सीमा आणि रीमा म्हणजेच 15 अधिक 2 17 असं सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, बघा आपलं उत्तर 17. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात बेलाचा समोरून 23वा क्रमांक आहे आणि मागून कितवा क्रमांक, म्हणजे मागून क्रमांक कोणता हे काढायचं आपल्याला. ठीक आहे, टोटल विद्यार्थी संख्या किती आहे? 40. आता इथं मी चित्र वगैरे असं काही काढून दाखवणार नाही. एकूण विद्यार्थी आहेत 40. 40 वजा आपण 23 करूया आधी. ठीक आहे, म्हणजे बेला सहित आपण हे वजा करतोय. 40 वजा 23, 23 हा क्रमांक बेलाच आहे. चला इथे मी साईडला करते. बेला कशी आहे? समोरून 23 नंबरला आहे बेला, आणि टोटल विद्यार्थी आहेत 40. तर मी 40 वजा 23 केलं की मला उत्तर मिळतंय 37. ठीक आहे, 40 सॉरी एकच मिनिट 37 एकच मिनिट. तर मला उत्तर मिळतंय 17. पण हे 17 कोण आहे? तर हे बेलाच्या खाली इकडे या साईडला, म्हणजे बेला समोरून 23वी असेल तर उरलेत किती? तर इथं उरलेली ही जी संख्या आहे ती 17 आहे. इथं उरलेली संख्या किती आहे? 17 आहे. मग बेलाचा मागून कितवा क्रमांक आहे असं विचारलं, म्हणजेच काय? तर 17 आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला अधिक 1 करावं लागेल. अधिक 1 म्हणजे बेलाचा मागून कितवा क्रमांक आहे? इथून तो आहे 18वा. ठीक आहे, दुसरी मेथड कशी आहे? बरं, ही कशी केली आपण? 40 वजा 23, डायरेक्ट बेलाचं स्थान जे होतं ते वजा केलं, 23वी बेला, आणि मग उरलेतले आपल्याला संख्या मिळाली 17. पण खालून असं फक्त विचारलं असतं की बेलाच्या खाली किती विद्यार्थी आहेत? तर ते 17 आहेत. पण मागून बेला कितवी आहे? तर ते काय आपल्याला सांगायचं आहे? 17 अधिक 1 म्हणजे 18. तर त्याला अजूनही सोपं करू शकतो आपण. वजा करतानाच बेलाचं स्थान वजा करून, म्हणजे बेलाचं स्थान न धरता आपण वजाबाकी करू शकतो. म्हणजे कशी? तर 40 वजा बेला कितवी दिली आपल्याला? 23वी, पण आपल्याला बेलाचं स्थान काउंट करायचं आहे मागून संख्या काढत असताना, आणि म्हणून इथं वजाबाकी करत असताना आपण काय करू शकतो? डायरेक्ट 40 वजा 22 करू शकतो, आणि मग आपलं इथं उत्तर येतं 18. आलं लक्षात? 2 पद्धतीने करू शकता. आहे ते स्थान वजा करून पुन्हा आलेल्या उत्तरात 1 मिळवणं, किंवा डायरेक्टच मनातल्या मनात आधीच 1 वजा करून वजाबाकी करणं. ठीक आहे,
चला पुढचा प्रश्न बघूया. आपलं उत्तर आलेलं आहे 18. चला, 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात नेहाचा समोरून 34वा क्रमांक आहे तर मागून किती? आता इथंही दोन्ही पद्धतीनं करूया. 60 विद्यार्थी आहेत वजा 34 म्हणजे नेहाच्या स्थानासहित आपण वजाबाकी केली. किती उत्तर आलं? 26. तर आपल्याला मागून तिचा क्रमांक काढायचा आहे, तर इथं आपण करतोय मागून क्रमांक काढत असताना 26 अधिक 1 27. कारण 26 ही संख्या काय निघाली होती की 60 मधून बेलाचं स्थान वजा केलं 34व की 26 विद्यार्थी उरत होते. ठीक आहे, म्हणजेच काय, पुन्हा एकदा दाखवते मी इथे की 60 विद्यार्थी आहेत हे. त्यामध्ये बेला जी आहे ती समोरून नेहा जी आहे ती समोरून 34 नंबरला आहे. आणि आपण या 60 मधून जेव्हा हे 34 वजा केलो तेव्हा आपल्याला इथून हे विद्यार्थी मिळालेले आहेत 26. पण आपल्याला मागून नेहाचं स्थान विचारलंय म्हणून नेहाला पुन्हा एकदा काउंट करायचंय आणि म्हणून 26 अधिक 1 बरोबर 27. ठीक आहे, ही पहिली पद्धत झाली. त्यानंतर दुसरी काय, तर 60 वजा, इथं जर नेहा समोरून 34वी आहे आणि या स्थानाला आपल्याला परत काउंट करायचं आहे तर घालवताना फक्त 33 वजा करूया. म्हणून 60 वजा 33 बरोबर 27 म्हणजे आपलं उत्तर येतंय 27. ठीक आहे, दोन्ही पद्धती लक्षात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघू. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात अजित समोरून 30वा क्रमांक आहे तर मागून कितवा? इथं दोन्ही पद्धतीने करूया. 50 वजा 30 अधिक 1 बरोबर 50 मधून 30 गेले 20 आणि 20 अधिक 1 21. किंवा डायरेक्टच 50 वजा 29 म्हणजेच ऑलरेडी 30 मध्येच 1 वजा केलं आणि मग उत्तर आलेलं आहे 21. म्हणजेच इथं मागून अजितचा क्रमांक असणार आहे 21वा. आपलं उत्तर आहे 21. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्या समोर 5 मुले असतील तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती? खूप सोपा प्रश्न आहे. जेवढी मुले तेवढ्या रांगा, म्हणजे गुणाकाराचा प्रश्न आहे हा. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला रांगेत किती विद्यार्थी आहेत हे काढावं लागेल आणि मग ही आहे आपली रांग. आणि रमेश काय आहे की मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे. ठीक आहे, मधल्या रांगेच्या मध्यभागी इथं कोण आहे? हा आहे रमेश. आणि रमेशच्या पुढे किती जण आहेत? रमेशच्या पुढे 5 जण आहेत. आणि जर रमेश मध्यभागी असेल तर रमेशच्या शेवटी पण किती जण असणार आहेत? 5 जण असणार आहेत. आणि म्हणजेच एका रांगेत किती असणार आहेत? 5 अधिक 5. आणि रमेश स्वतः म्हणजे एका रांगेत किती विद्यार्थी असणार आहेत? एका रांगेत विद्यार्थी असणार आहेत 11. मग आपल्याला काय सांगितलंय की जेवढ्या रांगा आहेत तेवढे विद्यार्थी किंवा जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या रांगा आहेत. म्हणजेच काय, 11 गुणिले 11 म्हणजेच 11चा वर्ग. आणि आपला 11चा वर्ग किती येतोय? तर तो आहे 121. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या असणार आहे 121. चला बघूया आपलं उत्तर. उत्तर आहे 121. पुढचा प्रश्न बघूया. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्या समोर 10 मुले असतील तर मैदानावर एकूण विद्यार्थी किती? सारखाच प्रश्न आहे, नावही बदललेलं नाहीये मी, फक्त विद्यार्थी संख्या बदलली आहे तुम्हाला कळण्यासाठी. ही आहे मध्यभागीची लाईन. इथं रमेश आहे मध्यभागी, समोर त्याच्या आहेत 10 मुलं, मागे आहेत 10 मुलं आणि स्वतः रमेश. म्हणजे एका रांगेत एकूण विद्यार्थी झाले 10 अधिक 10 20. 20 आणि रमेश एक स्वतः 21. म्हणजे एका रांगेत विद्यार्थी आहेत 21. आणि काय सांगितले की मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगे आहेत तेवढीच मुलं आहेत. म्हणजेच तेवढेच एका रांगेत मुलं आहेत. म्हणजे 21 गुणिले 21
म्हणजेच काय तर 21चा वर्ग, आणि 21चा वर्ग आपल्या सगळ्यांना माहित आहे 441. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय येते 441. पुढचा प्रश्न, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्या समोर 8 मुले असतील तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती? पुन्हा इथं तोच प्रश्न आहे. रमेश आहे मध्यभागी, त्याच्या समोर 8 जण आहेत. मध्यभागी आहे म्हणजे मागे सुद्धा नक्कीच 8 जण असणार. 8 अधिक 8 16 आणि रमेश एक स्वतः 17, आणि मग 17 गुणिले 17, कारण जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी आहेत. 17 गुणिले 17 आणि म्हणजे आपलं उत्तर येते 389. सॉरी 289. 17चा वर्ग आपला आहे 289. एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला मिळाली 289. पुढे सेम प्रश्न, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्या समोर 7 मुले असतील तर मैदानावर एकूण विद्यार्थी किती? पुन्हा इथं रमेश असेल मध्यभागी, समोर 7, शेवटी 7, म्हणजे 7 दुनी 14, आणि रमेश हा स्वतः म्हणजे 15 विद्यार्थी, आणि म्हणजेच काय 15 विद्यार्थी गुणिले 15 रांगा, म्हणजेच 15चा वर्ग आहे 225, आणि मग 225 आपलं उत्तर येते 225. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्र आज इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये थोडेसे आणखीन काठिण्य पातळी असणारे प्रश्न घेऊन. आज मला रजा द्या. नमस्कार.